Hello, good morning students. आता आपलं जे फर्स्ट चॅप्टर जे चालू आहे द नेम इज रॅशनल नंबर्स. कोणतं चॅप्टर चालू आहे आपलं? फर्स्ट नंबर. त्याचं नाव काय आहे? रॅशनल नंबर्स. द नेम इज रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? परिमेय संख्या. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? परिमेय संख्या. आता यामध्ये आपण प्रिव्हियस नॉलेजमध्ये जे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटेजर्स, रॅशनल नंबर्स याबद्दल तुम्ही माहिती पाहिली. सो आपला जो टॉपिक जो चालू आहे आपला चालू आहे ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. काय चालू आहे आपला? ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स म्हणजे काय? परिमेय ज्या संख्या आहे त्यांवरील क्रिया. काय? परिमेय संख्यांवरील क्रिया हा टॉपिक आपला चालू आहे. राईट. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग रॅशनल नंबर्स म्हणजे जे परिमेयाच्या संख्या असतात त्यांचं ॲडिंग म्हणजे त्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी कशा पद्धतीने केली जाते ते आपण शिकलो होतो. जसं की त्यामध्ये केस 1 होती. काय केस 1 काय होती? त्यामध्ये ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग विथ लाईक डिनॉमिनेटर्स म्हणजे काय? जिथे छेद सारखे असतील तिथं ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग कशा पद्धतीने केलं जातं हे आपण आधी शिकलो होतो. त्यामध्ये काही पूर्णांकांची गणितं सुद्धा आपण पाहिली होते. ओके. फक्त तिथे काय छेद आपल्याला सारखा असल्यामुळे तिथे ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग करण्यासाठी आपल्याला खूप सोपं होतं. बरोबर. तसंच त्यांनी सबट्रॅक्ट प्लस ॲडिशन म्हणजे दोन्ही प्रकारची गणितं तिथे दिली होती मिक्सिंग टाईपमध्ये. परत इंटिजर्समध्ये पण त्यांनी काही पूर्णांक युक्त काही आपल्याला गणितं दिली होती. ओके. सो त्यामध्ये आपल्याला आज जे शिकायचं आहे ते आहे केस नंबर 2. काय शिकणार आहोत आपण यामध्ये? केस 2 म्हणजे दुसरी केस. म्हणजे जसं की आपण दवाखान्यामध्ये गेल्यानंतर म्हणतो ना केस म्हणजे आपण जे मॅटर जे असतो पेशंट जो असतो त्याला काय म्हटलं जातं तिथं? केस. तसं त्याच्यामध्ये केस 2 म्हणजे आता दुसरं सेक्शन असं आपण इथे म्हणू शकतोय. केस 2 चं नेम आहे जसं की ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग with different denominators. With different denominators. काय म्हणते आपला? ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग विथ डिफरंट डिनोमिनेटर्स म्हणजे काय? तर तुम्हाला यामध्ये आता बेरीज आणि वजाबाकी पाहायची आहे. पण कसं? डिफरंट डिनोमिनेटर्स. इथं छेद कसे असणार आहे? वेगळे असणार आहे, अलग असणार आहे. पहा केस 1 मध्ये ज्यावेळेस डिनोमिनेटर छेद सारखा होता दोन्हींचा त्यावेळेस आपल्याला ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग करण्यासाठी खूप सोपं जात होतं. पण आता ते दोन्ही वेगळे असणार आहे. तर मग थोडंसं आधी तर डिफिकल्टनेस जो आहे तो आता ग्रोथ होणार आहे, वाढणार आहे. ओके. सो त्यामध्ये काही एवढं विशेष नाही आहे, तसं खूपच सोपं असणार आहे. आपल्याकडे जर बुक असेल तर पेज नंबर 14 तुम्ही ड्रॉ आउट करू शकताय. मेथडमध्ये पहा स्टेप म्हणजे दिली आहे फाइंड लिस्ट कॉमन डिनोमिनेटर मीन्स LCD म्हणजेच काय? लसाअ. दिस इज इक्वल टू LCM ऑफ द डिनोमिनेटर्स ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स म्हणजे आपल्याला जे काही डिनोमिनेटर जे असणार आहे त्यांच्याशी इक्वल असं आपल्याला तिथे लसाअ करावा लागणार आहे. काय करायचं आहे आपल्याला? आधी सुरुवातीला लसाअ म्हणजे काय? लघुत्तम साधारण विभाजक. ज्या काही संख्या असणार आहे त्यांच्या लहानात लहान विभाजक जो असणार आहे सारखा असा विभाजक. काय? लहानात लहान सारखा असा विभाजक शिकला आधी LCM LCD जसं की
आणि मसावीचं काय शिकले होते आधी? एका लक्षात मसावी ग्रेटेस्ट कॉमन मल्टिपल जिससे आपण जसं म्हणतो त्याला आहे. नेक्स्ट स्टेप 2, देन वर्क आउट ॲज शोन इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स. दिस इज सेम ॲज यू डू विथ फ्रॅक्शन्स. आता खाली काही आपल्याला उदाहरणं दिली आहे, त्यामध्ये काही फ्रॅक्शन्स काही क्रिया त्यांनी आपल्याला करून दाखवलेल्या आहेत, तर त्या आपण अभ्यासूया. ओके, सो एक्झाम्पल 1. एक्झाम्पल 1, 5/-7 प्लस 3/4. काय एक्झाम्पल दिलं आहे इथे? 5/-7 प्लस 3/4. 5/-7 प्लस 3/4. आता ही जी डिनोमिनेटर असेल ही सेम आहेत का? नाही. आपला कॉन्टेक्स्ट काय आहे? डिफरंट डिनोमिनेटर्स. छेदचे असणार आहेत ते वेगळे असणार आहेत, अलग असणार आहेत. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? अशा वेळेला तुम्ही काय करणार? आता आपण इथे काय करत असतो, हा जो पहिला जो फ्रॅक्शन असतो, हा जो पहिला फ्रॅक्शन असणार आहे आपला एक्झाम्पलमध्ये, त्याची आपण अदलाबदल करतो. म्हणजे काय? डिनोमिनेटर हा अंशामध्ये जाईल आणि अंश हा छेदामध्ये, म्हणजे डिनोमिनेटर न्यूमरेटरमध्ये जाईल आणि न्यूमरेटर डिनोमिनेटरमध्ये येणार आहे. म्हणजे आपण अंश आणि छेदांची तिथे अदलाबदल करणार आहोत फक्त पहिल्याच फ्रॅक्शनच्या. इजिकल टू पहा, आता हा 7 -7 होता. काय होता तो? -7. तो कसा होणार तिथे? म्हणजे संख्या आपण अदलाबदल करणार आहे, त्यांची जे सिम्बॉल जे आहेत ते फक्त आपण इथे बदली करतोय. ओके, हा -7 जो आहे म्हणजे मायनस साईन कोणाला जाईल? 5 ला. म्हणजे मग 5 होईल -5 आणि 7 मग पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होईल. फक्त काय केलं आपण इथे साईन जे ते आपण इथे चेंज केले, नंबर चेंज करण्याची गरज पडलेली नाही. आणि दुसरं फ्रॅक्शन जे आहे ॲज इट इज आपण लिहिलं प्लस 3/4. आलं लक्षात? आपण फक्त पहिला जो फ्रॅक्शन आहे त्यामध्ये जे साईन्स आहेत ते आपण चेंज केलेले आहेत. आता इथे काय करायचं आपल्याला? जसं की आपण याआधी शिकलो काय की ते आपण क्रॉसिंग मल्टिप्लाइंग जे असते, म्हणजे काय तिरकस गुणाकार आपण जसं म्हणतो त्या टाईपमध्ये. तिरकस गुणाकार कशा पद्धतीने होणार? मग पहा, 5चा 4शी -5चा 4शी आणि 7चा 3शी क्रॉस मल्टिप्लाइंग होणार आहे. मग काय? जसं की मग 4 × -5 प्लस 7 × 3 अपॉन 28 अपॉन 28. काय? 4 × -5 प्लस 7 × 3 अपॉन 28. आता हे जे आहे काय 28 कसा आला ते आता सर्वात महत्त्वाचं आहे. काय 28 कसा आला ते आता आपण पाहूया. आपण जर हे इथे जर खाली तर आपल्याला समजण्यासाठी सोपं जाईल. या ॲक्शन आपण इथे खाली लिहिलं त्याचं जे स्पष्टीकरण आहे त्या समोर येऊन जाईल. काय 4 × -5 प्लस 7 × 3 अपॉन 28. आता 28 जर पाहिला दोन पद्धतीने मिळू शकते. म्हणजे कसं 7 4 जा 28 असं आपण गृहीत धरू शकतोय. पण त्यामागे जे मेन रिझन जे आहे त्याचं स्पष्टीकरणामध्ये मेन जे रिझन आहे ते आपण पाहूया. काय LCM of 7 and 4. 7 and 4 is equal to 7 × 4 is equal to 28. LCM of 7 and 4, 7 4 जा 28. तसं जर पाहिलं LCM का आपण काय दोष कॉमन मध्ये लघुत्तम साधारण दिलं, लहानात लहान साधारण. 4चा आणि 7चा जर आपण टेबल लिहिला तर 28 ला ते मॅच होते. कोणत्या नंबरला? त्या दोन्हीमध्ये मॅच होणार आहे 28 ला. 7 4 जरी केलं किंवा दोन्हीचे टेबल जरी लिहिले आणि तिथे आपण कॉमन डिवायझर जर काढला तरी चालेल. ॲज यू विश, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. ओके, सो मग समजतंय 28 कसे आले? 4 आणि 7चा जो लसावी आहे तो आहे 28. नेक्स्ट मग आता इथे जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने मल्टिप्लाइंग करू. 4 5 जा 20
तर मोठ्याचं सिम्बॉल काय मायनस, किती येणार मायनस प्लस पुढे 7 3 जा 21 28 ॲज इट इज. आणि लिमिटर काही चेंज होणार आहे का नाही. मग आता -20 प्लस 21 मग इथे ऑपरेशन काय होणार, ऑपरेशन काय होणार इथे क्रिया कोणती होणार -20 प्लस 21. इथे क्रिया होणार वजाबाकीची. कोणती क्रिया होणार वजाबाकी. म्हणजे 21 वरून 20 मायनस झाले म्हणून आहे किती 1 आणि 28 तसा तसा. आता तुम्ही इथे विचार करणार की हा वर इथे कसा आला, म्हणजे काय मायनस प्लस इज इक्वल टू मायनस. जर पहिल्याच नंबरचं साईन जर मायनस असेल नंतर जर प्लस असेल तर तिथे वजाबाकी होत असते. पण आता इथे मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे 21चं सिम्बॉल काय प्लस, म्हणजे हा जो वन असणार तो कसा असणार आहे ॲडिशनमध्ये असणार आहे पॉझिटिव्हमध्ये असणार आहे. आणि लक्षात 28 ॲज इट इज. म्हणजे आपलं आन्सर जे आलेलं आहे ते काय असणार आहे 1/28 हे आपलं असणार आहे. ओके स्पष्टीकरणामध्ये त्यांनी आणखी एक दिलेलं आहे जसं की 28/7 इज इक्वल टू 4 राईट. 4 into -5 इज इक्वल टू -20. 28/4 इज इक्वल टू 7 राईट. 7 into 3 इज इक्वल टू 21. म्हणजे ते 20 आणि 21 कसे आले त्यांनी ते बाजूला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. ते आपल्याला काही लिहिण्याची गरज वाटत नाही असं मला स्वतःच्या मनानं मला वाटतंय. कारण की मी ते ऑलरेडी शिकवतानाच समजून सांगितलं आहे काय आपण केलं होतं तिथे, काय काय ऑपरेशन्स आपण तिथे केले आहेत म्हणून. ओके आलं लक्षात. सो आपण थोडं सेकंड जे वेगवेगळे एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. हे पहिले तुम्हाला समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही पाहणार त्यावेळेस पहिले समजून घ्या, नंतर मग पॉज करत करत ते लिहू शकताय. त्या मुद्दनाचं तुम्हाला डायरेक्ट लिहू शकताय. फक्त तुम्हाला इथे समजणं हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. काय हे जे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला फक्त अंडरस्टँड झाले पाहिजे, अंडरस्टूड झाले पाहिजे. ओके सो जे डिफरंट एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. सेकंड नंबरचे एक्झाम्पल आपल्याला तिन्ही एक्झाम्पल पाहिजे त्यामुळे थोडं फास्ट घ्यावं लागेल मला. 3 integer 1/8 minus 5 integer 1/12 is equal to पहा पाहिजे. आता 3 integer 1/8 minus 5 integer 1/12 असे आपण काय करतो जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन नसेल राईट आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स मग आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन्समध्ये त्याचं कन्वर्जन करतो. असं जर पूर्णांक आपण आणलं असते तर त्याचं काय करतो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन्समध्ये आपण त्याला कन्वर्ट करत असतो. कसं लिहिणार मग 8 3 जा 24 प्लस 1 25 अपॉन 8. सिम्बॉल काय आपलं मायनस. सो मायनस 12 5 जा 60 60 प्लस 1 61 डिनोमिनेटर 12 तसं इथे दिलं आहे. तसं काय केलं आपण convert improper fractions. Convert improper fractions. त्यांनी दिलं राईट ॲज improper fractions. आपण कन्वर्ट केलं म्हणजे काय रूपांतर केलं, चेंज केलं, म्हणजे मॉडिफाय केलं. ओके सो मग नेक्स्ट प्रोसेस आता काय असणार आहे इथे आपण त्याला काय केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं आहे. नेक्स्ट ही प्रोसिजर जे असणार आहे हां इथे मी आता लिहिलं आहे जसं की 3 into 25 minus 2 into 61 upon 24. आता यामध्ये पहा हा जो 3 आहे 3 कोणता असणार आहे हा 3 कोणता आहे हा असणार आहे. ओके आणि 25 आपले हे लक्ष द्या कोणत्या संख्या कशा आलेल्या आहेत. 3 कोणता आहे हा 3 इथे घेतला आहे. हा 25 पण घेतला आपण इथं न्यूमरेटर. नेक्स्ट आता इथे -2 कसा आला मग इथे काय सिम्बॉल आहे मायनस म्हणून 5 मधून 3 मायनस केले तर किती येणार 2. लक्ष द्या काय काय सांगतो खूप लक्षपूर्वक आहे का 5 मधून 3 मायनस केले 2. ओके आणि हा 61 तसाचा तसा येते लक्षात कुठून कुठून आपण काय घेतो ते 3 ॲज इट इज 25 ॲज इट इज 5 मधून 3 मायनस केले -2 मायनस सिम्बॉल आलं लक्षात इथे -5 येईल म्हणून तर -61 ॲज इट इज आणि नंतर काय आता आपण जसं
LCD काढला की 7 4 28 केलं होतं. मी तर काय 12 8 96 करायचं का नाही. इथं आपल्याला जो LCD जो असणार आहे तो का असणार आहे दोन्हींचा 24. LCD ऑफ 8 and 12 किती असणार तो 24. आता 24 कसा असणार हो आपण LCD कसा काढतात ते थोडं शॉर्टली हो आपण. LCD काढताना आपण काय करतो टेबल लिहित असतो. काय करत असतो टेबल लिहित असतो. 8चा टेबल 8 1 जा 1 8 2 जा 16 8 2 जा 24 नेक्स्ट 12 1 जा 12 12 2 जा 4 24. इथे 24 आलं म्हणजे 24 आलं. म्हणजे लहानात लहान जो साखर विभाजक जो असणार आहे दोन्हीच्या टेबलमध्ये तो असतो आपला LCD म्हणजे काय लसावी. आला लक्षात मग. नेक्स्ट ऑपरेशन पाहूया. आता इथे मग आपण जसं मल्टिप्लिकेशन दिलंय तसं करूया. 25 3 जा 75 मायनस काय देते 61 2 जा 122 अपॉन 24 एक्झॅक्ट. आलं लक्षात काय 25 3 जा 75 आणि 61 2 जा 122. करा त्यांचं सबट्रॅक्शन. तर 75 मधून 122 जाऊ शकतात का नाही. तर आपण मायनस केली समजा. आन्सर काय आला आपलं 47. इथे 47 आन्सर कसं असणार आहे आपलं मायनस मध्ये. मोठ्या संख्येचं सिम्बॉल काय मायनस अपॉन 24 ॲज. आपण हे देखील आन्सर ठरवू शकतोय किंवा मग त्याचं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये पण कन्वर्ट करून आपण आन्सर लिहू शकतो. आता 20 वर आन्सर कसं लिहू शकतो तुमचा आपण -1 24 अपॉन 20 23 अपॉन 24 असं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपण कन्वर्शन करून सुद्धा लिहू शकतो. काय 21 4 जा 24 आणि प्लस 23 म्हणजे किती 47. आलं लक्षात. इम्प्रॉपरचा आपण प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्शन केलं. दोन्हीपैकी कोणतेही आन्सर दिलं तरी चालेल पण हे जर दिलं तर बेटर असेल. ओके मायनसचा सिम्बॉल कोणाला गेला -1ला म्हणजे ते इंटिजरला गेलं. आलं लक्षात. यामध्ये काही प्रॉब्लेम वाटतो का शक्यतो 10वी वाटतो. मी बरंचसं स्पष्टीकरण लिहून दिलं आहे आणि ज्यावेळेस मी एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस तुम्हाला सर्व संख्या सांगितल्या आहेत मी म्हणजे कोणती संख्या कशा पद्धतीने आलेली आहे. ओके सो आता थर्ड एक्झाम्पल जे त्यामध्ये पण तुम्हाला असंच करायचं आहे. काय तुम्हाला तिथे LCD काढायचा आहे कोणाचा 12 18 आणि 36चा. तो असणार आहे 72. त्यानंतर 6 + 4 आणि -2 आलेत का आलेत ना. ते कशामुळे आलेले आहेत त्यांचे जे LCD आहे कशाचे 72चा म्हणजे काय 12 6 जा 72 म्हणून तिथं 6 आलेला आहे. नंतर 18 4 जा 72 म्हणून तिथं 4 घेतलेला आहे आणि नंतर 36 2 जा 72 म्हणून तिथे 2 घेतलेला आहे. ओके नंतर 8 ने 72ला डिवाइड केलं आहे. 8 1 जा 8 9 जा 72 म्हणून आन्सर आलं होतं 11 + 1/9. ओके खर्च पण तुम्हाला तिथे मी एक्सप्लेन केलेला आहे. आता होमवर्कमध्ये तुम्ही काय करणार आहात सेल्फ प्रॅक्टिस 1B हा टोटली सॉल्व्ह करणार आहात. कोणता सेल्फ प्रॅक्टिस 1B पेज नंबर 15 वरील टोटल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ओके